गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? एकदा एक राजा असतो. खूप दानशूर असतो तो. त्याचा असा परिपाठ असतो की त्याच्या दरबारात आलेल्या कोणालाच तो रिकाम्या हाताने जाऊ नाही देत. तर दान आणि हे करण्यासाठी पण त्यांनी 2 सेवक अपॉइंट केलेले असतात. एकदा एक साधू येतात त्याच्या दरबारात. ते पण त्या याचकांच्या रांगेत बसतात. जसा त्यांचा नंबर येतो तर ते सेवक त्यांच्यासमोर जातात आणि म्हणतात की हे दान. तर ते म्हणतात की मला राजाला भेटायचं आहे आणि मला राजाच्या साठून दान हवं आहे. तर ते सेवक राजाकडे घेऊन जातात त्या साधूला. तर राजा म्हणतात, काय सेवा करू आपली? तर ते साधू म्हणतात, मला तू एवढं दान दे, एवढं दान दे की मी त्यांनी स्वर्गात जाईल. राजा म्हणतो, असं कसं शक्य आहे? ते म्हणतात, हेच मला तुला सांगायचं आहे की तू हे करतोय पुण्य म्हणून, पण ह्यानी तुझ्या दरबाराची तिजोरी रिकामी होईल आणि हे असं दान देऊन तू तुझ्या गावातल्या लोकांना आळशी, ऐतखाऊ आणि माजखोर बनवतोयस. राजा म्हणतो, हो बरोबर तर आहे, पण मग मी काय करायचं? तर ते म्हणतात, तू यांना परिश्रम करायला शिकव आणि रोजगाराच्या रूपात तुला जे काय द्यायचं ते त्यांना दे. कारण आत्मविश्वासाची पहिली अट स्वावलंबन असतं. जोपर्यंत तुझ्या गावातली जनता स्वावलंबी होणार नाही तोपर्यंत त्यांच्यात आत्मविश्वास येणार नाही. ते सगळे ऐदी, ऐतखाऊ आणि माजखोर झालेले आहेत. राजाला पटतं. आपण पण असं आपल्या मुलांच्या बाबतीत किंवा आपण असं स्वतःच्या बाबतीत सगळं आपल्याला आपल्या सरकारकडनं फुकट मिळेल, हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे असे विचार करतो का? मुलांना तर स्वावलंबन शिकवलंच पाहिजे. छोट्या छोट्या स्वतःच्या गोष्टी स्वतः करता आल्या पाहिजे, पैसा वाचवता आला पाहिजे. मध्ये मी कोणाच्या तरी इंटरव्ह्यूत छान ऐकलं. ते म्हणे की मी आणि माझी बायको कुठे बाहेर फिरायला गेलो होतो. सारखं झोमॅटो, सारखं स्विगी, कुठले तरी पासवर्ड, कुठले तरी OTP सारखं हेच सुरू होतं. मी विचार केला, अरे काही बरोबर नाही, मुलं सारखंच ऑर्डर करून खातात. मग त्यांनी घरी येऊन मुलांनाच सांगितलं स्ट्रिक्टली की छोटे मुलं काहीतरी 7वी-8वीतले, की आम्ही तुम्हाला ₹6,000 महिना पॉकेट मनी देणार आहे आणि त्यातनं तुम्ही जेवढे वाचवाल दर महिन्याच्या शेवटी, त्या वाचलेल्या ह्याच्यावर आम्ही तुम्हाला इंटरेस्ट देणार आहे. त्याने सांगितलं 3 ते 4 महिन्यात त्या मुलांनी इतकं छान सेव्हिंग केलं आणि इतकं छान इंटरेस्ट, जरी त्या वयात ते कमवू नाही शकले तरी बचतीचं महत्त्व त्यांना पटवून देताच येऊ शकतं. विचार करा. स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल.